माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त हेल्दी आणि हॅप्पी असाल. तर आता सगळं काही झालंय, लग्न झालं, फिरणं झालं, ॲनिव्हर्सरी झाली. आता वेकेशन अजून काही संपलेले नाही आहेत, तर म्हणून मग अजून 20 दिवस बाकी वेकेशनचे. तर म्हटलं चला 10 दिवस गावी जाऊयात आणि 10 दिवस मम्मीकडे जाऊया, असं वाटून घेऊया. कारण मुलांचं कसं असतं ना की मामाकडे पण जायचं असतं, आजी बाबाकडे पण जायचं असतं. तर म्हणून म्हटलं की चला आता ह्या 10 दिवसाचं डिवायडेशन करूयात, 20 दिवसाचं डिवायडेशन करूयात. आणि त्यानंतर आज त्याचीच तयारी चालू आहे. ऑलमोस्ट आमचं सगळं ठरलं आहे आमचं जायचं. पण मग त्यानंतर जे काही कामं असतात, म्हणजे हा असा जसा पसारा की ह्या अशा बॅग्स वगैरे भरायच्या, अर्धी बॅग तर भरली, हे असं बॅग वगैरे भरायच्या. त्यानंतर यांची काही कामं आहेत ऑफिसची, ते करून घेत आहेत. आणि त्याचबरोबर जे काही प्लांट्स आहेत त्यांची, तर प्लांट्स नाही आहे माझ्याकडे, अगदी थोडेच आहेत, पण तरीसुद्धा त्या प्लांट्सची पण थोडेफार म्हणजे त्यांचं कशी काही केअर नाही का, आपण नसतो पाणी वगैरे कोण घालत असेल तर त्याचंही काहीतरी करून ठेवूयात. खाली वॉचमॅन मावशीच्या दारापुढे नेऊन ठेवलं ना, मावशी आरामात त्यांना पाणी घालतील. आणि जवळजवळ 10 दिवस, जर 2-3 दिवसाचा प्रश्न असताना तर मी कोणाकडे माझ्या एखाद्या मैत्रिणीने चावी देऊन ते मी कव्हर करून घेतलं असतं. पण तेवढं 10 दिवसाचा मोठा गॅप, त्यानंतर मी इथे एखाद 2 दिवस येईन आणि त्यानंतर परत मम्मीकडे जाईल. तर म्हटलं चला आता तेवढ्या पिरियडमध्ये मावशी त्या झाडांची थोडीफार केअर करतील. आणि आता पुढचं काय होतंय, कसं जातोय, आणि आमच्या गावाकडच्या घराचाही मी तुम्हाला होम टूर देणार आहे. तर इथून पुढचे सगळे व्हिडिओज गावाकडचेच असणार आहेत. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कारण गावाकडचे खूप सारे व्हिडिओज, गाव कसं आहे आमचं तिकडचं घर, हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि हाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अरे असं नाही कट करायचं विरांश, हाताला लागून जाईल बेटा, असं नको करू ना रे, त्याला लागेल. किती बुक्स आहेत? नोटबुक पण भेटले का? अरे वा, नोटबुक पण मोठे. अरे स्कूलचं नाव आहे ते. हा ते काय होत नाही, एखादी अर्धी बुक राहते तशी. तारखेपासून विरांचं स्कूल स्टार्ट होणार आहे आणि तितक्या वेळात आम्ही येतो पण का नाही काय माहिती गावावरून. म्हणून यांना म्हटलं की आजच बुक्स वगैरे आणून ठेवा विरांशचे, म्हणजे 1 तारखेला तरी नाही पण 2-3 तारखेला तर मी विरांशला स्कूलला पाठवणार आहे. तर म्हटलं म्हणून मग काय, आणि त्याचं काय वेकेशनचं काय दिलं आहे ते पण पूर्ण होऊन जाईल, कारण हा पूर्ण महिना तो काही स्कूलला गेला नाही. आज तेच केलं ना, आज हेच केलं ना तू. टेबल आहे विरांशी, टेबल बुक आहे. वाव, वाव, मंकी कुठे मंकी. आपण पण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला पण आपले जे नवीन बुक्स असायचे किंवा जे बुक्स घेतले की लगेचच असं वाटायचं की त्याला कवर वगैरे लावावं आणि लगेचच यूज करावे ते बुक्स. अशीच एक्साइटमेंट विरांशमध्ये मला बघायला मिळाली. आणि त्यांचा जो वास वगैरे, हे सगळे बुक्स आणि कोणकोणते बुक्स कसे आहेत हे सगळे तो खूप जास्त, म्हणजे आता त्याची जी एक्साइटमेंट होती ती बघून मला तरी खूप छान वाटलं. आता मी घरी नसणार म्हणून मग सगळी झाडं बाहेर काढून ठेवली. मी खालीच नेणार होते वॉचमॅनच्या दारासमोर ठेवायला, पण मग नंतर विचार केला की इतके सगळे खाली न्यायचे, त्यापेक्षा माझ्या एखाद्या मैत्रिणीला सांगून देते, ती रोज पाणी टाकेल. आपण घरी नसतो ना तर मला सगळ्यात जास्त काळजी ही माझ्या झाडांची असते, कारण आता उन्हाळा पण चालू आहे आणि खूप जास्त झाडं खराब होऊन जातात उन्हाने. म्हणून मग त्यांना पाणी हे डेली दिलंच पाहिजे. त्यानंतर हे बघा विरांश पप्पांचं हे दुसरं काम चाललं आहे. त्यांचं असं जे काहीही कुठेही रिपेअर करायला मिळालं तर ते रिपेअर करत असतात. तर हे माझी अशी झाडं मी इथे व्यवस्थित लावून दिली. सध्या जास्तच काळजी घेणं होते झाडांची, म्हणून छान अशी फुलं पण येत आहेत आणि झाडं एकदम छान अशी फुटली पण आहे. मस्त असं त्यांना नवीन पालवीही फुटते. तर म्हणून मग अजूनच छान वाटतं. आणि अजून मला झाडं लावायचेत, बघू आता कसं काय होतं ते, कारण कधी माती नसते तर कधी प्लांट्स, तर काय नेहमी प्रत्येक प्रॉब्लेम ते चालूच असतात. त्यानंतर लगेचच मी बॅग भरायला घेतली. मी कपडे ऑलरेडी काढून ठेवलेले होते की कुठले कपडे न्यायचे, आणि मी ठरवलं होतं की मी जास्त काही नेणार नाही, जितकं लागेल तितकंच घेऊन जाणार, कारण तिकडे खूप जास्त पाण्याची टंचाई आहे. आणि जवळजवळ आम्ही 3-3:30-4 वाजता आम्ही घरातून निघालो. आता आमच्या गावाला जायला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतात.
अथांगचं हे रडणं म्हणजे त्याला गाडी चालवायची म्हणून तो रडतोय. माझ्याकडे येत नाही, कोणाकडे जात नाही येतो. आणि कधीही आम्ही प्रवासात बाहेर निघालो तर विरांशला ही हमखास भूक लागते. आता ती भूक कशी असते की बाहेर काहीतरी खायचं असतं त्याला, म्हणून त्याचं चाललेलं असतं की मला भूक लागली. आणि यावेळेस मी जे काही घरात बनवलेलं होतं त्याचा मी टिफिन भरूनच घेतला आणि म्हटलं गाडीत तो जर बोलला नाही की मला भूक लागली तर हा टिफिन मी त्याला काढून देईल. आणि विरांशसोबतच अथांगनेही तो राईस पूर्ण फिनिश केला. आता ही वॉच आम्ही काल घेतलेलं म्हणून तो दाखवतो आहे तुम्हाला. त्यानंतर अथांग मस्त असा छान झोपी केला. आणि प्रवासात जेव्हा मुलं झोपतात, स्पेशली अथांग झोपतो तेव्हाच मला बरं वाटतं, नाही तर पूर्ण वेळ अंगावर उड्या मारत असतो. आणि जेव्हा कधी आम्ही गावाकडे जातो तर हे घेणं हे मस्ट आहे. म्हणजे तिकडचा जो रानमेवा जसं स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, परत त्या चिंचा असतात त्या, हे सगळ्या गोष्टी विरांच्या पप्पांना खूप आवडतात आणि विरांशही खूप आनंदाने खातो. त्यानंतर हे काही करवंद असतात ना, हे सुद्धा. आणि ह्या गोष्टी आमच्याकडे खूप म्हणजे मिळतात, पण स्पेशल घ्यावे जाव्या लागतात. आणि इथे असं असतं ना की जेव्हा कधी आम्ही आलो ना तर ह्या गोष्टी मिळतात आणि मिळतातच. आणि जसं तुम्ही पुढे जाल तसं हे लोक गाडी थांबवून हे आपल्याला देत असतात, म्हणजे विकतच घ्यायचं असतात पण मग तरीसुद्धा. आणि ह्या गोष्टी विरांश, अथांग हे खूप छान एन्जॉय करतात. स्पेशली हे जे ब्लॅकबेरी आहे ते अथांग आणि विरांश खूप जास्त खातात. आता विरांशला ब्लॅकबेरी का आवडते तर असं काही तोंड होतं त्यासाठी. आणि अथांग, विरांश हे दोघंही ते तोंड लाल झालेलं तोंड ते मला दाखवत होते. आता गावी आलो ना, आम्ही नेहमी आलो ना तर आमचं पहिलं काम हे असतं का हा जो रूम आहे हा पूर्ण क्लीन करायचा, व्यवस्थित स्वच्छ करायचा. आणि आम्ही इथेच झोपतो रात्रीचा. त्यानंतर ह्या रूममध्ये जास्त काही ते लोक वापरत नाही म्हणून तिथे सगळं जे काही एक्स्ट्राचं काही सामान असतं सगळं इथे टाकतात. म्हणून मग आम्ही आलो ना आधी हे काम असतं की हा रूम पूर्ण क्लीन करायचा. आता मी मधलं आवरत होते तितक्या वेळात विरांशाने हे ना इकडे जे कूलर आहेत हे पण कूलर माझ्या लग्नात आलेलं तर ते काही साफ करत होते. ते नीट करावं लागतं, म्हणजे नीटच ते चांगलंच आहे ते, पण तरीसुद्धा ते साफ करत होते. आणि मी घरमध्ये जितकं काही मला शक्य होईल तितक्या गोष्टी मी हलवून व्यवस्थित जागा लावून पुढे मोकळं करत होते झोपण्यासाठी. आणि जितके काही मोठे हेवी वस्तू होत्या ते सगळ्या उचलून मी मागे ठेवून दिल्या इकडे. पप्पाच्या गावाला आलोय आणि मला इथे खूप मजा येते. माझ्या खेळायला कोणीच नाही तरी पण मजा येते ना पप्पाच्या गावाला नाही तर मम्मीच्या गावाला. गावाला पाण्याचं खूप टेन्शन आहे, म्हणजे इकडे पाण्याची खूप जास्त दुष्काळ आहे. पण तरीसुद्धा थोड्या पाण्यामध्ये मी जितका रूम मला स्वच्छ करता येईल तितका मी पूर्ण क्लीन करून घेतला. कारण जोपर्यंत क्लीन झालं नसेल तोपर्यंत तिथे झोपायला चांगलं वाटलं नसतं आणि मनात ते राहूनच गेलं असतं की फक्त झाडूच मारला किंवा काय. म्हणून पूर्ण रूम मी छान स्वच्छ धुवून घेतला, अगदी निरमा टाकून घासून घेतला. अडीच तासाचा प्रवास, त्यानंतर हे पूर्ण रूम मी छान आवरून घेतला. तर तो जो काय सुकून असतो ना की पूर्ण क्लीन झालं आहे आता बरं वाटतं आहे, तर ते काय झालं. आणि 1 तासात मी पूर्ण रूम क्लीन करून घेतली. आता इथे ठेवलं मी असा आणि बाकी सगळा पसारा इकडे मागे लावून दिला. गावाला आलं तरी खूप काम जास्त. आता रूम ही पूर्ण क्लीन करून झाली होती. म्हटलं की चला आता कूलर जे आहे ना तेही स्वच्छ साफ करून घेऊयात, म्हणजे मग तेही लावायला मोकळा. आणि त्यानंतर हा जो काही फॅन आहे हा बंदच होता, पण यांना म्हटलं बघा काय होतं असेल तर ठीक झाला चालू तर झाला, म्हणजे मग फक्त कूलरने लावलं तरी चालेल, कारण कूलरला पाणी लागतं आणि इकडे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. आणि फायनली फॅनही चालू झाला.
आता मस्त गरमागरम चहा घेऊन पूर्ण थकवा उतरून टाकायचा आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागायचं. आणि विरांशला येतच असतो नेहमी, विरांशला आवडतंच इकडे, पण अथांगसाठी हे सगळं काही नवीन होतं. म्हणजे त्याला जसं समजायला लागलं तसं आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे. गावाकडे येणं खूप जास्त कमी असतं, पण यावेळेस म्हटलं की चला जरा मुलांनाही कुठे बरं गेला वाटतं होता? म्हणून मी इकडे घेऊन आले. एकटा गेला होता? हा. आणि काय आणलं दुकानातून? डाळ. डाळ आणली. मम्मीला सांगितलं का मी चाललोय असं? हा. आणि मी आलो एकटा आला? आणि परत जायचंय. नाही आता नाही. नाही पप्पा नाही पण आता जाते. नाही. नाही पप्पा नाही जाते, त्यांना माहिती डाळ आणली तू विरांश. आता स्वयंपाकाची तर वेळ झाली होती म्हणून लगेचच कुकर लावून दिला. मेथीची भाजी करायची होती आणि वांगे बटाट्याची भाजी. तर असा काही स्वयंपाक करायचा होता, साधा सिंपलच होता. पण म्हटलं की चला 8-8:30 वाजेपर्यंत रेडी करून ठेवलं म्हणजे मग यांना लगेच जेवायला मोकळं. तर असा होता आजचा साधा सिंपल व्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.